अचानक मंदिरापाशी एवढी गर्दी कसं काय झाली तर चला सांगतो. रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा विष्णू सुरुचे. सकाळ सकाळी शेताकडे चालतच निघालतो. ऋषाघात पडला वाटत, मग ऋषाबी डाळिंबला चालत होतं शेताकडून आपल्या रस्त्याचं. त्या शेताकडे आलो. इथं ऋषानं वाटतच हार्वेस्टरही लावलता. ऋषानं कोणती मशीन आणलता मला म्हणला. मग आलो इकडे शेताकडे बघायला आणि इथं ऋषानं आणलता असलं ग्रास कटर बघा. त्याच्या केळामध्ये लई बारीक गवत झालं. बैल फवारायला बी येत नाही म्हणून मग त्यानं असलं ग्रास कटर आणलता. याला 2 ब्लेड होत्या बघा. एक रुटरसारखं काम करायला आणि एक म्हणजे आपल्या बांधाऱ्यावर एक गवते काढण्यासाठी राहते बघा, तसला कापायचं काम करतं आहे. मग इकडं आलो आम्ही. ऋषानं मला इथं सोडला शिववर आणि आलो मी चालतं इकडं. शेतातून थोडं सोयाबीन काढलेलं गोळा करून घेतलो लगेच आणि इकडं असं झाकून घेतलो दिवस मावळाच्या पुढे आणि आलो घरी. आपल्या गाडीची दोन्ही बी गाड्याच्या घरातली पूजा केलो आणि इकडं आलतो देवीकडं बघा. आता आज लाटचा दिवस होता आरतीचा म्हणून आलतो इकडं देवीकडं. आणि देवीकडं आल्यावर इकडे एवढी गर्दी झाली ती. आज लाटचा दिवस म्हणून सर्व गावातली लोक आलती जमा झालती इकडं. मग इकडं पाटलानं लगेच वाघ मारून देवीला सोनं चांदी आणून ठेवला. मग मी बी देवीच्या पाया पडून घेतलो आणि इकडं आपल्या मित्रावाला बी जरा सोनं चांदी देऊन राम हे केलो, कसं आपल्या मित्राचं जपावं लागते म्हणून. आणि इकडं ऋषा जाऊन तिकडं देवीच्या परशुरामला खेळवायचं सोडून इकडं रवीच्या बारक्या पुरी सगळे खेळतो उभा राहिलता. म्हणलो कुठं तर टाकून देशील बाबा, काहीतरी होईल करायला घबरा उभार म्हणलो. उभारला ऋषा बी. समजा झाल्यावर इकडं मग देवीपाशी आपलं पोत हे खेळायचा कार्यक्रम सुरू झाला. मग मस्त चांगलं चालू होता कार्यक्रम आहे ते. मग इथं अचानक ज्ञानूच्या अंगात आपल्या खंडोबाचा वारू शिरला म्हणून जास्त गर्दी झाली बघायला. चला भेटू नवीन व्हिडिओ, तोपर्यंत फॉलो करून घ्या. धन्यवाद.